हरिओम. सर्व श्रद्धावानांना एक विनंती आहे. आज या अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्यानं ज्यांचं ज्यांचं अंतरंग उजळून निघालंय आणि ज्यांच्याकडे आता मोबाईल आहेत त्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करायचा आहे. आपला बापू साऱ्या ब्रह्मांडाचा राजा आहे. अरे मग दिसू देत ना अख्खं ब्रह्मांड इथे. जन्म माझा व्यर्थ जाणे हा तुझा अपमान. पण बापू, माझा जन्म व्यर्थ जाईलच कसा? ज्याला तू भेटलास त्याचा जन्म व्यर्थ जाऊ शकत नाही. बापू, तुझ्या भेटीचा पहिला दिवस आठवला की मन आणि डोळे भरून येतात. ती पहिली भेट तूच घडवलीस आणि मग वारंवार तुझ्या भेटीची ओढ सुद्धा तूच वाढवत नेलीस. बापू, माझं अवघं विश्व प्रेमानं तूच व्यापून टाकलेस रे. माझ्यासाठी माझ्या सुख दुःखात तू येतच राहतोस धावत. बापू, किती रे कष्ट करतोस माझ्यासाठी दिवस रात्र. मला सावली द्यायला तू सोसत राहतोस उन्हाच्या झळा. काट्याकुट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून चालताना माझे पाय रक्तबंबाळ होऊ नयेत म्हणून तू पित्याच्या मायेनं उचलून घेतोस मला आणि स्वतः सोसतोस जखमांच्या कळा. बापू, एक सांगू, या प्रेम सोहळ्याची सांगता करताना एकच प्रार्थना. बापू, तुझ्या माझ्या या अतूट नात्याची ही गोडी अशीच राहो सदैव जन्मजन्मांतरासाठी. मग माझा जन्म नक्कीच सार्थकी लागेल. हे सद्गुरुराया, तूच माझं सर्वस्व आणि तुझा शब्द हाच माझ्यासाठी प्रमाण. तुझे काही नदी
कृपा सर्व जन्मांतरी राहो तुझी अंतरी माझा अनिरुद्ध प्रेमळा त्याला माझी कळवळा माझा अनिरुद्ध प्रेमळा त्याला माझी कळवळा बापू भेटला ज्या क्षणी मदने साहले उन्मनी बापू भेटला ज्या क्षणी मदने साहले उन्मनी माझा अनिरुद्ध प्रेमळा त्याला माझी कळवळा 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 माझा अनिरुद्ध